उत्तर मुंबईमध्ये आयुष्मान भारत योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद। 40,000हून अधिक नागरिकांनी योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर। मुंबई मेट्रो 2B मार्गावर चाचणीला सुरुवात। चेंबूर डायमंड गार्डन ते मंडाले मानखुर्द स्थानकादरम्यान चाचणी। 5.3 किलोमीटर लांबीच्या मार्गावर चाचणीला सुरुवात। गृहनिर्माण सोसायटी स्थापन झाल्यावर बिल्डरनं 4 महिन्यांमध्ये जमिनीचे सर्व अधिकार सोसायटीला हस्तांतरण करावेत। उच्च न्यायालयाचा मोठा निर्वाळा। पुण्यातील नामांकित चितळे बंधू मिठाईवाले यांची फसवणूक। चितळे बंधूंचं नाव वापरत दुसऱ्याच बाकरवडीची विक्री। विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्यामध्ये बचत गटातील महिलांच्या हातामध्ये स्टेअरिंग इनाम। भोर पंचायत समितीतर्फे बचत गटातील महिलांना 4 चाकी चालवण्याचं प्रशिक्षण। पुण्याच्या खेड तालुक्यातील नायफड यात्रा उत्सवानिमित्त जंगी कुस्ती आखाड्याचं आयोजन। पुण्यातील कुस्ती पैलवानांचा केंद्र सरकारकडून घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये सुरू असलेल्या दरवाढी विरोधात मनसे आक्रमक। दरवाढीच्या निषेधात मनसे महिला आघाडीचं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन। नागपुरात घरासमोर खेळणाऱ्या 9 वर्षीय मुलीला भरधाव कारनं उडवलं। अपघातामध्ये मुलीचा मृत्यू। कारचालकाला तरुणांनी चोपलं। कारचालक ताब्यात। कोल्हापूर पन्हाळगड ते पावनगड रोडवरील रेडी घाटी परिसरामध्ये गव्यांचा वावर। कळपाची दृश्य कॅमेऱ्यात कैद। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये भैरवनाथ महाराजांच्या नूतन अश्वाचा स्वागतोत्सव संपन्न। भोगेवाडी पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येने हजेरी। नाशिकच्या इगतपुरीमधील आवळखेड ग्रामपंचायत हद्दीमध्ये पाणी टंचाई। शालेय विद्यार्थिनी महिला आणि चिमुकल्यांची दऱ्याखोऱ्यातून पायवाटेनं पाण्यासाठी कसरत। सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये पाणी टंचाई। कोरेगाव माण खटाव वाई तालुक्यामध्ये टँकरना पाणी पुरवठा सुरू। धुळ्यातील काटवण परिसरातील गावांना देखील लाठीपाडा धरणामधून पाणी सोडा। परिसरातील नागरिकांसह सरपंचांची तहसीलदारांकडे मागणी।